आपण आहात बुद्धिमान. आपण आहात बुद्धिमान आणि ज्ञानी. आपल्याकडे आहे तीव्र स्मरणशक्ती आणि शुद्ध विचारसरणी. आपणाकडे आहे तीव्र स्मरणशक्ती आणि शुद्ध विचारसरणी. कल्पकता, शोधकृती, बुद्धिचातुर्य आणि धोरणी हे वर्णन कन्या राशीला तंतोतंत लागून पडते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत कन्या राशीचे वर्णन. नमस्कार. आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आपणास कन्या राशी म्हणजे नेमकं काय हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कन्या राशी ही क्रांतिवृत्तावरील 150 अंश ते 180 अंश एवढा भाग कन्या राशीने व्यापलेला आहे. यामध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे 3 चरण, हस्त नक्षत्राचे 4 चरण, चित्रा नक्षत्राचे पहिले 2 चरण या राशीमध्ये आहे. कन्या रास ही पृथ्वी तत्वाची द्विस्वभाव राशी आणि स्त्री राशी आहे. कन्या राशीचा राशीस्वामी बुध आहे. त्यामुळे या व्यक्ती बुद्धिमान, चपळ, चिकित्सक, संशयी, हिशोबी अशा असतात. अत्यंत बुद्धिमान आणि सखोल अभ्यास करणाऱ्या अशा या व्यक्ती असतात. जर का मिथुन राशीचा विचार केला तर मिथुन राशी त्या मानानं वरवर अभ्यास करते, परंतु कन्या राशी मात्र सखोल अभ्यास करणाऱ्या या व्यक्ती असतात. दोन्ही राशींचा स्वामी बुध असला तरी सुद्धा दोन्ही राशींमध्ये हा फरक आहे. ही द्विस्वभाव राशी असल्यामुळे द्विधा मनस्थिती, चिंता, भय, संशय यामुळे यांचा स्वभाव चिडचिडा होतो. तर या व्यक्ती धूर्त, कावेबाज अशाही असू शकतात. काही गोष्टी या व्यक्ती गुप्त ठेवतात, त्यामुळे यांचा स्वभाव मनमोकळा नसतो. यांचे बोलणे मार्मिक असते. स्वतःच्या फायद्यासाठी या व्यक्ती योग्य ते निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना थोडासा बौद्धिक गोंधळ त्या ठिकाणी होतो. त्यांच्या मनावर नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण असतो. मानसिक शांतता कमी असते. त्यामुळे यांची निर्णय शक्ती या ठिकाणी अपुरी होते. महत्वाकांक्षेचा अभाव यांच्यामध्ये दिसून येतो. जीवनामध्ये काही गोष्टी साध्य करताना अडचणी येतात. स्वभावामध्ये विनयशीलता, नम्रता, संकोच ही वैशिष्ट्ये असतात. एकाच वेळी अनेक विषयांवर या व्यक्ती काम करतात. त्यामुळे यांचे काम अर्धवट राहते. ही समरास असल्यामुळे या व्यक्तींची शारीरिक कष्टाची तयारी नसते. या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी असते. कन्या राशीच्या व्यक्तींना प्रवासाची आणि निसर्गाची आवड असते. तसेच कन्या राशीच्या राशीस्वामी बुध असल्यामुळे या व्यक्ती वयापेक्षा लहान दिसतात. कन्या राशीची काही उदाहरणे जर आपण या ठिकाणी पाहिली तर लाल बहादूर शास्त्री, महात्मा ज्योतिबा फुले, केशवसूत, शर्मिला टागोर ही काही उदाहरणे कन्या राशीची आहेत. यांचे व्यक्तिमत्व आपण डोळ्यासमोर आणू शकतो. लाल बहादूर शास्त्री म्हणजे प्रचंड बुद्धिमत्ता आणि सखोल अभ्यास असे हे एक चांगले उदाहरण आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीनं अनेक शाळा सुरू केल्या आणि हे कार्य त्यांच्यामध्ये कन्या राशीमुळेच हे कार्य होऊ शकले. केशवसूत हे उत्तम कवी होते. चांगल्या कवीसाठी आवश्यक असलेली बुद्धिमत्ता ही त्यांच्याकडे कन्या राशीमुळे होती. शर्मिला टागोर ही एक जुनी अभिनेत्री. ही अभिनेत्री म्हणजे सौंदर्याचा उत्तम नमुनाच आहे. शर्मिला टागोर आजही त्यांच्या वयापेक्षा लहान दिसतात. याचं कारण म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्ती वयापेक्षा लहान दिसतात, तरुण वाटतात. त्यामुळं ही या शर्मिला टागोर जर का सुंदर दिसत असतील तर त्या त्यांच्या कन्या राशीमुळे. परंतु जर का ही रास बिघडली तर मात्र अपुरी निर्णय शक्ती, त्यामुळं मग निराशा निर्माण होणे, निर्णय घेण्यास वेळ लागणे,
मनामध्ये गोंधळ होणे, अतिचिकित्सा करणे, आंतरिक शांतता नसणे, कुठंही विश्वास नसणे, अशा प्रकारचे त्या ठिकाणी दोष दिसून येतात. कन्या राशीचे अवयव म्हणजे पोट, मज्जातंतू, जठर, आतडी, पचनसंस्था, यकृत, पित्ताशय अशा प्रकारचे त्यांचे अवयव असतात आणि त्यामुळे या व्यक्तींना जर काही आजार झाले तर असेच पोटाचे आजार होतात. त्याचप्रमाणे कावीळ, यकृताचे आजार त्यांना होऊ शकतात. नोकरी व्यवसायाचा विचार केला तर पुस्तके, स्टेशनरी, खरेदी विक्री, सोशल मीडिया, वकील, शवपरीक्षण, शिक्षक, प्रोफेसर, लिपिक, पत्रकार, संपादक, आरोग्य खाते, अकाउंटंट, गणित अशा प्रकारच्या क्षेत्रांमध्ये या व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करू शकतात. त्याचप्रमाणे टपाल खाते, पोस्टमन असेही व्यवसाय या व्यक्ती करू शकतात. संवाद लेखक, भाषांतरकार, निबंध लेखन, न्यायालय, हॉटेल, फास्ट फूड सेंटर अशा ठिकाणी या व्यक्ती काम करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात. यांच्यासाठी शुभवार बुधवार, शुक्रवार, सोमवार, गुरुवार हे आहेत. शुभ रंग हिरवा, पांढरा, पिवळा हे आहेत. शुभरत्न पाचू, मोती, हिरा आणि पुष्कराज हे शुभरत्न आहेत. कन्या राशीची ही माहिती आपल्यासाठी आज पुरेशी असेल. जर का आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सध्या मी आपली रजा घेते. धन्यवाद. स्वामी ओम.